समोर येते। भारतीय सुरक्षा संस्थांकडून सक्रिय दहशतवाद्यांची यादी आता तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची ही यादी आहे। तर सीमेपलीकडून काम करणारे हँडलर्स आणि लॉन्चिंग कमांडरची सुद्धा यादीत नावं असल्याची माहिती आहे। तर जमात-उद-दावा यासह मिल्ली मुस्लिम लीगचा सुद्धा या यादीमध्ये उल्लेख करण्यात आलाय। नेमका कोणत्या दहशतवाद्यांची यामध्ये नावं आहेत पाहूयात। मुख्य लीडर हाफिज मोहम्मद सईद याचं या यादीमध्ये नाव आहे। शिवाय झाकीउर रहमान लाखवी, लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशनल कमांडर आणि जो 26/11च्या हल्ल्यासह अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी होता त्याचंही नाव या यादीमध्ये। यासह साजिद मीर उर्फ सैफुल्लाह साजिद जट 2026-11च्या हल्ल्याचा तो प्रमुख सूत्रधार होता। आंतरराष्ट्रीय कारवाई आणि भरतीचं तो काम करायचा। तर मोहम्मद याह्या मुजाहिद जो लष्कर-ए-तोयबाच्या मीडिया विभागाचा प्रमुख आहे, प्रचार आणि सार्वजनिक संदेश वाहनाचं तो काम करतो। यानंतर हाजी मोहम्मद अशरफ जो जमात-उद-दावा आणि इतर आघाड्यांद्वारे निधी संकलन करतो आणि आर्थिक रसद पुरवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे। तर आरिफ कासमानी हा अल-कायदा सारख्या इतर दहशतवादी गटांशी संबंधित आहे आणि या गटांशी संबंध निर्माण करण्यासाठी मुख्य समन्वयक म्हणून काम करतो। आदिल ठोकर हा पाकिस्तानात प्रशिक्षण देतो। त्यासह पहलगाम हल्ल्यामध्ये सुद्धा तो सहभागी असल्याचं बोललं जात आहे।